फोंडाच्या मातीत एक नाव खोलवर रुजलेलं आहे, श्री रवी नाईकजी. 7 वेळा आमदार, 2दा गोव्याचे मुख्यमंत्री, 1दा खासदार. आणि ही केवळ पदं नव्हती, ती होती जनतेशी जोडलेल्या एका निष्ठावान नेत्याची साक्ष. फोंडा नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास कृषी, गृह, वित्त अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांतून राज्याची सेवा करत गोव्याचं पहिलं कृषी धोरण आणण्यापर्यंत पोहोचला. शेतकरी, कष्टकरी, मागास घटक हे नेहमीच रवी नाईकजींच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. 14 ऑक्टोबर 2025 रोजी रवीजी आपल्यातून निघून गेले. पण त्यांचा सेवेचा आणि समर्पणाचा वारसा आज त्यांचे सुपुत्र श्री रितेश रवी नाईक यांच्या रूपाने जिवंत आहे. रितेशजींनी वडिलांकडून केवळ नाव नाही घेतलं, तर त्यांनी घेतली ती जबाबदारी. जी कामं वर्षानुवर्ष रखडली होती ती पूर्ण करण्याचा चंग त्यांनी बांधला आणि तो पाळलाही. 14 वर्ष बंद पडलेल्या फोंडा बाजार संकुलाला त्यांनी पुन्हा उभारी दिली. व्यापारी आणि ग्राहकांना आधुनिक सुविधा मिळवून दिल्या. 2011 पासून धूळ खात पडलेला गोल्डन जुबली प्रकल्प 2025 मध्ये पुन्हा सुरू केला आणि आज तो 60% पूर्णही झाला आहे. सांस्कृतिक व व्यापारी केंद्राचं स्वप्न आता साकार होत आहे. 13 वर्षे दुर्लक्षित असलेल्या फोंडा मुक्तिधाम स्मशानभूमीचे त्यांनी नूतनीकरण केले. फोंडा शहरातील भटक्या जनावरांची समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आधुनिक गोशाळा उभारली. नगरपालिकेला इलेक्ट्रिक वाहन भेट देऊन नागरी सेवांना गती दिली आणि पर्यावरणपूरक विचारांचा आदर्श घालून दिला. डिजिटल कारभाराला चालना देऊन नागरिकांचं काम जलद आणि पारदर्शक केले. कागदपत्रांच्या रांगा कमी केल्या, सामान्य माणसाचा वेळ वाचवला. जिथे इतरांना फक्त रखडलेल्या फायली दिसत होत्या, तिथे रितेशजींना दिसत होती वाट पाहणारी माणसं. हाच तर रवी नाईकजींचा खरा वारसा आहे. बाप लेकाची ही जोडी फोंड्याच्या इतिहासात कायमची कोरली गेली आहे. एकाने या मातीसाठी आयुष्य दिलं आणि दुसरा आज त्याच मातीची सेवा करतो आहे. त्यामुळे 9 तारखेला फोंडेकरांचं मत पक्कच आहे. रितेश रवी नाईक. ज्या वाड्याने आम्ही काम केलं, म्हणजे पार्क असो, आमची स्मशानभूमी सगळी आम्ही रिनोव्हेट केली. आणि आता जी आता 5 कोटीचा प्रोजेक्ट होता, तो रिवरफ्रंट तातूंत वॉकिंग ट्रॅक आसा, तातूंत फूड कोर्ट आसा, तातूंत एम्पी थिएटर आसा, तातूंत क्रिकेट पीच एक आसतली, तातूंत व्हॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, आनी हे सगळे थंय येतले. ते एक प्रोजेक्ट आसा. तो तेजें उद्घाटन. लायब्ररी येता प्रोजेक्ट, तो फायनल स्टेजीर आसा. हे सगळे लायब्ररी कित्याक पणजे लायब्ररी आसा, अशी हांगा लायब्ररी येवची, जे भुरगे आतां प्रोफेशनल कॉलेजी वता तांकां एक रिफरन्स बूक हांगा, ते सगळे बूक घेवपाक शकना, एक्सपेन्सीव आसता. सो थंय रिफरन्स बूक रिफर करपाक मेळटले, थंय तांकां अभ्यास करपाक मेळटले.